नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. बघा तुमच्या दाजींनी आज आहे ना हातावर काय बनवलाय टॅटू बघा. काय आज सोमवार आहे, शुभ सोमवार. ओम नमः शिवाय. तिरसूळ डमरू. ओम नमः शिवाय. कस काय दिसतोय भावांना बहिणींनो? हा आता इतक्या लांबून तर दिसतोय का नाही काय माहिती, पण दिसल सांगा, दिसल comment ती करून आता बघा. नवीनच आहे ना जरा, त्याच्यामुळं ही झालंय ना. हा. तर तुमच्या पूनम ताईला बी काढायचंय. हा आपल्याला बी काढायचंय. तर बघू आपण डिझाईन दाखवणार आहे दादा ती, मग आपण बघू. तर बघा जवळून बघा, भारी आता design. दाखव बरं जवळून. उलट दिसत ना पुढच्या हा, कॅमेऱ्याने. समोर. असं पुढच्या कॅमेऱ्यात दाखवते एकच मिनिट. हा बघा कस दिसतंय, एक नंबर आहे का? आज, कमेंट मध्ये सांगा. जय भोलेनाथ. आज सोमवार आहे, राजूला एकादश बी सोमवार बी आहे. आणि चला मग महादेवाचं म्हणलं आपण टॅटू काढणार भोलेनाथाचं. आणि पहिल्यांदाच तुमच्या दाजीनी जन्म झाल्यास पहिल्यांदाच टॅटू बनवलेला आहे. तर आणि काढताना एवढा काही त्रास नाही होता अजिबात, फक्त सुई टोचल्यावानी होतं. तर आता मला भीती वाटतच होती बाबा, आपण काय पहिल्याच वेळेस आपण हे काढतोय टॅटू, तर आपल्याला सहन होईल का काढताना. तर एवढा काही त्रास नाही झाला, व्यवस्थित झालेला आहे. हा, आणि हो का टॅटू कसं कसं बनवायचं ते सगळं पोस्टर इथं लावलेलं इथं. हा. भरपूर पोस्टर आहे, आपल्याला पाहिजे तसं कलर करून. हा भारी भारी आहे तर टॅटू, ज्याच्या त्याच्या पसंतीनं जिथे काढतात, पण आपली पसंत आहे भोलेनाथ. तर जय आपण भोलेनाथ. आता बघू तुमच्या पूर्ण त्याला आता माझ्यापेक्षा वेगळं टॅटू काढायचं आपला भोलेनाथचा. त्रिशूल महादेव नाव त्याच्यात आलं पाहिजे. हा. तर बघू आपण मग तुमची पूनमताई कोणत्या पद्धतीने आपण काढणार आहे बघू आपण. भारीच काढणार आहे. आपल्याला ही खास आज सोमवार आहे, सोमवारच्या दिवशी आपल्याला टॅटू काढायचं होतं महादेवाचं भोलेनाथाचं. त्याच्यामुळे आपण लवकर आलो होतो. तर आपल्याला आता परत माघारी जायचंय, परत आपल्या तुमच्या तिन्ही भाषांना घेऊन यायचंय परत आपल्याला जत्रेत फिरायसाठी. तर संध्याकाळी आला सुद्धा भरपूर गर्दी झाली असती यांच्यापाशी, नंबरच लागला नंबर नसता. लागला नसता. त्याच्यामुळे आपण दुपारी चाललोय. आपला सोमवार आज बाजार असल्यामुळे बाजार बी होईल आणि घरी जाऊन आपल्याकडे लोड बी राहणार ना मग पिशव गाडी. कसं वाटलं टॅटू काढून तुम्हाला? तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा की ते दाजींनी महादेवाचं भोलेनाथाचं कसं काय काढलं. ते आता हे चिकट टेप लावलेला आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. उद्या आपलं हा. किती दिवसांनी काढायचं ते चिकट टेप? 1 तासाने काढायचं. 1 तासाने का? घरी गेल्यावर तर दाखवूच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाजींच्या आणि आयडी बरं, वर. याला आंघोळ बिंघोळ करताना कसं हा, सगळं बरं. तर चला आता आपण बी आता- चॉईस करायची आपल्याला. भावांना बहिणीनं आपल्याला कसं आहे, तुमच्या दाजीला कुठून जायला बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपल्याला भोलेनाथाचं टॅटू बनवायचं. पण मागल्या वर्षी बी आपण इथं आलो होतो बनवायसाठी, पण धडाच नाही झाला दाजीचा, कारण ते असं त्रास होतो ना काढताना. हम्म. तर पण आता ह्या वेळेस केला धडा दाजीने, पण काढलं भोलेनाथाचं नाव आपली. तर बरंच केलाय धडा. परत एकदा आपण आता 1 तासाने बरं सांगितलं त्यांनी की खोलल्यानंतर आपण परत एकदा संध्याकाळी तुम्हाला उद्या दाखवणार कसं काय दाजीने काढलंय ते. आता आपल्याला अजून जत्रेत जायचंय फिरायला. काल मी तुमची पूनम ताई दाजी आली होती, जत्रेत फिरले जरा थोडं, शिवण्याला घेतलं आपण काहीतरी. पण तुमच्या भाषणाला परत आपल्याला घेऊन शिवण्या पण आली की? शिवण्या मामांना मावशांना हाय कर की. हा. मम्मी बरं पप्पा बरं आले म्हणून. तुमचं बघू. त्यांना दाखवायचं हा, बरं. तर बघ आता डिझाईन काढलेली आहे. तर आता याच्यावर आता मला इकडं भीती वाटते. मग काय
थोडा त्रास होणारच, तसं काय नाही. हॅलो इकडून सुरुवात इकडूनच सुरुवात असेल ना? त्याचं काय भरायचं? तुम्ही शांत बसले दुखत आहे आधी. तुम्ही काढा काढा की मग त्यांचं एका हातावर काढा, दुसऱ्या हातावर मला एक आहे नाव काढायचं. नवऱ्याचं नाव काढलं ना प्रेम नाही राहत. हा तसं आहे, कुठेतरी ऐकलंय मी पण. हा नवऱ्याचं नाव काढलं ना तर प्रेम राहत नाही. प्रेम नाही राहत नवऱ्याचं नाव काढलं. चला तर बघू आपण तुमची पूनम ताई कसं काय आता काढतात. आता हे काढायचं म्हणलं याला अर्धा तास तरी लागणार, बनवायचं म्हणल्यानंतर. चांगलं दुखतंय के पहिलेच वेळच आहे तुमच्या पूनम ताईची बनवायचं. आता ती बोलेनाथाचं आपण बनवतो तिथं. चांगलं दुखतंय बाबा, लय दुखी होत या. बोलेनाथाचं नाव काढायचं म्हणलं तर द्यायचं काय त्याला, बरोबर आहे की नाही? अहो कमजोर झालाय आता जीव, दुखणे सहन करू तर आता जत्रा भरायला लागलेली आहे बघा. अजून म्हणजे आताची 4 वाजलेले आहेत. हळूहळू संध्याकाळची तर फुल गर्दी होईल. लोक यायला लागलेत हळूहळू यात्रेत आता. जय भोलेनाथ आहे. कसं का पुशीतात खाटायला दिसाय नको. तर तुमच्या बिगर लग्नाच्या असल्या तर त्यांना काही स्वीट होत नाही. आता काय काय माणसं अख्या अंगावर गुण द्यायचे. छातीवरून गळ्यावरून कशावर परत दुसरा नंबर लागेल तेवढा. तुमचा नंबर ठेवणार ना हा. नक्की का आमचा नंबर ठेवता. हा चला आपण इथं बसलोय जरा खुर्ची उभा राहून राहून जरा पाय दुखा लागले जबरदस्त. त्रास होतोय का? नाही दुखतंय वेळ
भरपूर दुखतंय होईन थोडा त्रास पण बनवल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवणार कसं काय बनवलंय ते. आज काय व्हिडिओ नाही टाकला आमच्या भावाचा भेटीला. बघायला म्हणून काय तुमची कुठं आहे दाखवा. व्हिडिओ दाखवा. श्रीवंत तालुक्यात तालुक्यात तर काल आपण तुमच्या ताजीच्या आधी व्हिडिओ बनवून टाकला इथलचा. तर बऱ्याच भावा बहिणीचे कमी मिळाले ताजी अपूर्वाला दिल्लीला घेऊन या. तर नक्कीच घेऊन येणार आपण परत 6 वाजता माघारी येणार आहेत. आपण काय आता हे झालं तुमचं म्हणून पाहिजे की बाजार थोडाफार बाजार करणार आहेत आणि घरी जाणार आहेत आपण. तर तुमच्या दाजीने आणि पूनमताईने भोलेनाथाचं टॅटू काढले हातावर. आता तुमच्या पूनमताईच्या हातावर जर काढायचं चाललेलंच आहे. तर भरपूर आता आपले बहीण भाऊ पाहतात व्हिडिओ. तर भरपूर भाऊ बहिणींनी टॅटू बनवलेले असतील कोणी हातावर. तर आता आपण तर देवाचं आपले कसं आहे तुमचं दाजी पूनमताई भोलेनाथ ते बघतंय दोघं बी. त्याच्यामुळं आपण भोलेनाथाचा टॅटू बनवलेला आहे तिरसुळाचा डंबरू. परत देव आपल्या भोलेनाथाचं नाव आता तुमच्या पूनमताईच्या हातावर महादेव म्हणून नाव काढलेलं आहे. आणि तुमच्या दाजीचे जे ओम नमः शिवाय देवाचं मंत्र. तर कसं काय वाटतंय तुम्हाला? पूनम त्रास होतो का? दुखतंय थोडं थोडं. दुखतंय का? आपण पलीकडून जाऊन बघणार कसं काढतात. पहिलीच वेळेस काढायचं आपलं हे. काय काय आता तुमचं दाजी बी घाबरलं पहिल्यांदी कारण म्हणावं तेवढं सोपं नाही. पण आता सगळ्यांची इच्छा आहे ते काढायची. आपल्या भारतात भरपूर असे भाऊ बहीण आहेत की सगळं म्हणजे हातावर अंग भरून म्हणजे टॅटू काढतात. त्यांचं धन्यवाद म्हणावं लागेल कारण आता त्रास एवढा श्वासाचा एवढं सोपं नाही टॅटू बनवायचं. आपण पलीकडून जाऊन बघणार. टॅटू काढायचं बी सोपं नाही. त्याला बी मेहनत लई घ्यावं लागते जबरदस्त. मेहनत सगळ्याच कामात आहे. कुठल्याच कामात मेहनत नाही असं नाही. सगळ्या कामात मेहनत आहे पण लोकांना दिसत नाही. काय बरोबर आहे. काय लोकांना वाटतं त्यांना काय बसून पैसे भेटतात. आता तुम्ही म्हणजे एका जागेच आहे ना बसून पैसे किती घेतात असं वाटत पण त्याच्यात मेहनत किती आहे ही कोणाला नाही. मग
कला कला लय महत्वाची. शेवण्याला कुल्फी आवडते त्याच्यामुळे गेली आता कुल्फी आणायला लावली तिला. बघू इकडून इकडून जाय शिवण्या. जाऊ का आल्यात आल्यात. 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला आहे. हो 2 द्या 2 मावा कुल्फी द्या ना. 2 मावा कुल्फी. भोलेनाथाचं नाव काढायचं चाललेलं आहे. महादेव अगं शिवान्याने मावा कुल्फी का काही असं होय. शिवान्याला आणलं होतं सगळं. 2 मावा कुल्फी आणल्यात खायला. तुम्हाला खायची का? चोकोबार दिलेला आहे यांनी रे. मावा कुल्फी नाही दिली. मावा कुल्फी द्या त्यांना म्हणलं. तर भावांना बोलून या. बा घेतलेले चोकोबार घेतलेला आहे. का शिवण्या बी खाते. कुठं वाटलं मस्त बी पेट बनवत चाललेलं आहे. गार लागते असं आहे. शिवण्याला आणलंय सगळं.
हा मस्त पैकी लागले बरं का. मस्त पैकी खाल्ली चोकोबार. हा काय जेवण कसं काय चोकोबार गाडी का किल्लोला आणि अपुरावला घेऊन यायचे ना आपलं जाऊन माघारी पर्यंत सर फिरायला. हा परत यायची आपल्याला. काय हा आयु होय पूनम जमन का मी मग घेऊन येतो बोरीला. हा जा बंदाजी यायचंय ना येईन ना ते. हा तर नक्कीच तुमची पूनमताई थांबन इथं. दाजी घेऊन येणार पोरवाला आणि पिलूला जत्रत. अजून थोडा वेळ राहिले आता. तर बघू आपण कसं काय टॅटू आलेला आहे आता पूनमताईच्या हातावर. एकच नंबर भारी आलाय बघा बघा. कापत आणलाय. हा कस काय वाटलं भावांनो बहिणींनो. दुखतंय पण हा जबरदस्त. बघा कस काय आलंय आता कमेंट मध्ये नक्की सांगा. हो का आता क्लिअर दिसतोय. टॅटू कस काय बनला. शुभ सोमवार दिवशी काढलेला आहे आपण. तुमच्या दाजींनी बी कसाच काढलेला आहे. तुमच्या दाजींचा उद्याच्याला दाखवू. आता बघा माझा आता झालाय तयार. कस काय वाटतोय भारी आहे का. तर बघा आता आपल्याला हे टॅटू तुमच्या पूनमताईच्या हातावर काढलेला आहे. तर उद्या दिसल क्लिअर. हा क्लिअर दिसन. तर बघा इथं आता इथं पुढे समोर इकडे दिसना तुम्ही क्लिअर. तर यांचं खूप मनापासून धन्यवाद. आता ही सगळीची एक मित्र आहेत सगळे त्यांनी टॅटू बनवलेला आहे. तर त्यांचं गाव कुठलं आहे दादा तुमचं. बारामतीचे आहेत आणि ते आज तर इथं भेटले तर तुमच्या पूनमताईला दाजीला त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. किती असे टॅटू एकदम बारी हातावर काढतात. तर खूप भारी वाटलं त्यांना. पण तुम्हाला कसं वाटलं भेटून आम्हाला तुमच्याशी भेटून खूप भारी वाटलं. तुमचे व्हिडिओ आम्ही कंटिन्यू पाहतो. धन्यवाद तुमचं. मित्रांनो लाईक करा फॉलो करा त्यांना आणि कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं त्यांचे टॅटू. आणि जर कुणाला टॅटू काढायची इच्छा असली तर संपर्क साधा यांना. संजय हो का. ही बघा कसं वाटतंय. बघा तुमच्या पूनमताईला आता नाव काढायचं आपलं. गीतमेट काढत नाही होय. कुठं जमल इथं काढायला. तिथं जमल तिथं नको. तिथं दुखणार जास्त आहे त्यापेक्षा. ही शिरावर नको. शिरावर काय होत नाही. तिथं नाही बघ काय का असं काढायचं आडवं. ही कसं काढलं आता तसंच इथं टाकायचं. मोठं येणार एवढं बसेल की बारीक करू जास्त बारीक ना दिसणार. जी नाव आहे ना ही आताच याच लेवल मध्ये टाकायचं. हा इथपर्यंत येईल ती नाव. इथून हाडावरती येणार ते लागणार तुम्हाला जास्त. बरं या हातावर गाडी इकडच्या अलीकडची. शिरा आहे. शिरा काय तुमच्या शिराला काय होत नाही. इथं येणार शिरा तुमच्या इथं ना.
तर आपण नाव काढल्यानंतर तर दाखवणार नक्कीच तुम्हाला. चांगलं दिसत. त्यापेक्षा हातावर काढा, हे दुखण्यात गेला इथं त्याला काढा. कळणार नाही त्या हाताला काय हा? काढलेलं. त्रास नाही होणार. असं. एकाच हाता होऊन जातं. म्हणजे असं काढणार का? हा इकडे असं. असं इकडं पाहिजे ना तोंड त्याचं. तुम्हाला कसं काय दिसणार? तुम्ही नाही बघणार. समोरच्याला दिसणार. इथं भारी वाटतं. बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. दुखाई नका लावू. पूनम. आता इकडून लय दुखी. चला भावानं बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. आणि टॅटू कसं काय बनल्यात नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.